हो ना करता करता शेवटी बापूने मुंबईला जाण्याचा निर्णय घेऊन टाकला. गेल्या वर्षभर तो सारखा विचार करीत होता. मुंबईला जाण्याचा नव्हे, पैसे मिळवण्याचा. पैसे मिळवण्यासाठी कुठच्या तरी शहरी जाऊन नोकरी करण्याचा विचार गेली 2-3 वर्षे तो करीत होता. 6 वर्षांपूर्वी त्याचे वडील शेतात काम करीत असता ठेच लागल्याचं निमित्त होऊन धनुर्वाताने तडकाफडकी वारले. तेव्हा बापू रत्नागिरीला इंटरच्या वर्गात शिकत होता. वडील गेल्याचं कळताच तो आपल्या खेडेगावी आला आणि मग त्याला घरीच राहावं लागलं. कॉलेजात जाऊन कायदेशास्त्राची पदवी मिळवण्याची त्याची इच्छा होती. तो बुद्धिमान होता. स्कॉलरशिपवर शिकत आला होता. तो सहज पदवीधर झाला असता. पण कसेल त्याची जमीन या सरकारी कायद्याच्या अस्त्राने संहारित होण्याची त्याची इच्छा नव्हती. म्हणून शिक्षणाचा विचार सोडून तो घरची शेतीवाडी सांभाळू लागला. तो जात्याच हुशार होता, उत्साही होता, प्रयोगशील वृत्तीचा होता. त्याची तशी बरीच जमीन होती, पण त्यातली अधिकांश पडीक होती. तरी पण शेतमळ्यातून दर सुगीला जे भात कणग्यात येऊन पडत असे ते वर्षभर पुरत असे. दैनंदिन जीवनाच्या गरजाही भागवीत असे. रोजच्या देवघेवीत नगद नाण्याऐवजी धान्य चालत असे. पण ही झाली त्याच्या आजोबा वडिलांच्या वेळची गोष्ट. त्याने आपल्या लहानपणी बघितलेला देवघेवीचा व्यवहार. पण आता पैशाला मोल आलं होतं. प्रत्येकाचं मोल पैशानेच मोजावं लागत होतं. बाजारात विकत घेतलेल्या वस्तूंची किंमतच नव्हे, तर मागच्या परसातलं कोरमलेलं आंब्याचं झाड गोप्यागड्याकडून तोडून घेतलं तरी मजुरी दाखल त्याला पैसे मोजावे लागत. त्याखेरीज चहा, भाकरी, कोरड्यास, वाईट सुपारीचं खांड, तंबाखू हे सगळं सारं त्याच्या हक्काचंच. गोठ्यातली गुरं रोज रानात चरायला नेणारं जांभळ्याचं साधं पोर. पूर्वी त्याला सकाळी शिदोरी बांधून दिली, रात्री पान वाढून दिलं आणि पोटगी दाखल ठराविक भात मोजून त्याच्या पदरात टाकलं की आपलं काम भागे आणि त्याचं कामही चोख होई. पण आता पगारादाखल पैसे द्यावे लागत. बापूचे वडील असे अचानक गेले नसते तर त्याच्या शिक्षणात खंड पडला नसता. त्यावेळी तो कायदेशास्त्राचा प्रथम श्रेणीतला पदवीधर होऊन कुठं शहरात सहज चांगल्या नोकरीला लागला असता, अगर त्याने स्वतंत्र वकिली सुरू केली असती. घरची पैशाची गरज तो भागवू शकला असता. प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या धाकट्या 2 भावांना योग्य वेळी पुढील शिक्षणासाठी शहरात तो आपल्या घरी घेऊन गेला असता. पण दुर्दैवाने अचानक त्याचे वडील गेले आणि त्याचे सगळे बेत कोसळले. त्याच्या योजना ढासळल्या. त्याच्या इच्छा मोडून पडल्या. तरी 65च्या पलीकडे गेलेली त्याची म्हातारी आजी, 40च्या उंबरठ्यातच विधवा झालेली त्याची आई, लहान 2 भाऊ यांच्यासकट पिढ्यानपिढ्या चालत आलेलं घर उभं राहायला हवं होतं. आणि म्हणून त्यासाठी स्वतःचं शिक्षण सोडून त्याला शेतात यायला हवं होतं. ते त्याने केलं. शेतमळीतून भात पिकत होतं. पूर्वीसारख्या कणग्या भरत होत्या. पण बदलत चाललेल्या परिस्थितीला, नव्या अर्थव्यवस्थेला त्या कणग्या पुरत नव्हत्या. पैसा वाचून प्रत्येक गोष्ट अडत होती. भात विकून पैसा घ्यावा तर अन्नाला तुटवडा पडे आणि अन्नाची तरतूद करावी तर पैशाची नड उभी राही. बाहेरून कुठूनही 4 पैसे मदत मिळण्याची शक्यता नव्हती. दिवसेंदिवस पैशाची गरज वाढत जाणार होती. पैरेगडी जो तो मजुरीचे मोल पैशात मागत होता. त्यांचाही दोष नव्हता. सगळा व्यवहारच जर पैशात झाला होता तर त्यांनी तरी काय करावं? अशा ओढाताणीत बापूचे दिवस चालले होते. तो परिस्थितीशी जुळवून घेणारा होता, पण स्वस्थ बसणारा नव्हता. आहे ही परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे या विचाराचं रहाटगाडगं त्याच्या डोक्यात सारखं फिरत होतं. असं काहीतरी करायला हवं की इथूनच, या जमिनीतूनच पैसा मिळेल. त्याच्या जमिनीपैकी कितीतरी जमीन तशीच पडून होती. पावसाळ्यात तिथं रान माजायचं, उन्हाळ्यात वैराण दिसायचं. पण पाणी मिळालं तर बागायत करता यावी असा तो जमीनपट्टा होता. पिंपळाच्या पाराकडे असलेल्या जमिनीत काजूची लागवड उत्कृष्ट करता येईल.
या निष्फळ पडलेल्या जमिनीच्या फलप्राप्तीसाठी त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार चालत. त्या जमिनीत विहीर खणली, पंप बसवला तर मोहरांचा हंडा सापडावा, असं पीक येईल, अशी लागवड होईल. अनेक योजना त्याच्या डोक्यात येत, पण त्या पार पाडायला हातात काही हवं ना. पण बापू अडचणींना डगमगणारा नव्हता. परिस्थितीवर मात करण्याची त्याची जिद्द होती. कष्ट करण्याची त्याच्यात ताकद होती. त्याच्या सुदैवाने वसंता मुंबईहून 4 दिवस गावी आला होता. वसंता हा त्याचा 4 पिढ्यांपासून विभक्त असलेल्या घराण्यातला दूरचा चुलत भाऊ. तो मुंबईला नोकरी करीत असे. त्याच्या घरची स्थिती चांगली होती. माणसाचं बळ होतं. घरी वडील, लग्न झालेले 2 मोठे भाऊ, एक गावी राहून वडिलांबरोबर शेतीवाडी बघत असे, दुसरा रत्नागिरीला हायस्कूलमध्ये शिक्षक होता. वसंताला चांगली नोकरी असावी असा अंदाज त्याच्या टेरेलिन शर्ट, वुलन पॅन्ट इत्यादी किमती पोशाखावरून आणि बोलण्या वागण्यावरून सहज कोणी बांधावा. वसंताचं आणि बापूचं चांगलं जमत असे. तो गावी आला की बापूची आस्थेने विचारपूस करी, मोकळेपणी गप्पा मारी. म्हणूनच बापूने त्याला आपले विचार सांगितले. ते ऐकून त्याने म्हटलं, बाप्या, मग इथंच विहिरीतल्या बेडकासारखा बसून काय राहिलायस? तुला पैसे हवेत ना? हो, मग मग मुंबईला चल आणि तिथं नोकरी कर. तिथं 150-200 रुपयांची नोकरी तुला सहज कुठंही मिळून जाईल. 1-1.5 वर्ष नोकरी कर, पैसे साठव आणि मग इथं येऊन तुझे जे काय बेत असतील ते पार पाड. वसंताच्या बोलण्याची पद्धतच अशी असे की त्याची सहज कुणावरही छाप पडावी. त्याचं म्हणणं कुणालाही पटावं. बापूला ते पटलं. गावातले कित्येक पुरुष घरटी एक तरी मुंबईला अगर अन्य शहरात नोकरी करीत होते. त्याने म्हटलं, ते खरं, पण मग इथे शेती कुणी बघायची? बघायची ती काय काय दुर्बीण लावून बसायचं आहे आणि 1-2 वर्षापुरती कुणीही बघील. आमचे अण्णा बघतील, तुझ्या शेजारचे जोशी काका बघतील, तुमचा त्यांचा चांगला घरोबा आहे की. बापूने विचार करून बघितला. वसंताच्या खोलीत राहायचं. नोकरी लागेपर्यंत तो भाडं घेणार नव्हता. काटकसर केली तर किती पैसे साठतील याचा बापूने मनाशी हिशेब केला आणि मग मुंबईला जायचा बेत निश्चित केला. त्याचा जाण्याचा दिवस उजाडला. होते नव्हते तेवढे 3 जोड कपडे त्याने पत्र्याच्या बॅगेत भरले. पहाटे उठून त्याने सारं उरकलं. पैसे मिळवायला, नोकरी करायला तो आज प्रथमच घराबाहेर पडत होता. देवघरात जाऊन त्याने देवाला नमस्कार केला. म्हाताऱ्या आजीच्या पाया पडला. आईच्या पायावर मस्तक ठेवलं. आजीनं म्हटलं, सांभाळून जा बाबा, सध्या पैसा हाच परमेश्वर झालाय. त्याला शोधायला या कलियुगात 10 दिशा धुंडाळायला हव्यात. त्याच्या आईने शेजारच्या जोशी काकांच्या शकूनकडून त्याच्या हातावर दही घातलं. दही चाटून रुमालाला हात पुशीत बापू ओटीवर आला. त्याने आपली बॅग उचलली. त्याची आजी देवघरातच घुटमळत होती. तो ओटीच्या पायऱ्या उतरून बाहेर पडणार तेवढ्यात तिने हाक मारली, बापू. तो परतून मागे आला. आजी देवघरातून माझघरात आली. तिच्या हाती जांभळ्या रेशमी कपड्यात गुंडाळलेली एक छोटी डबी होती. तिने ती उघडली. त्यातून केशरी चंदनी गंधगोळ्यात ठेवलेलं चौरस आकाराचं एक सोन्याचं नाणं काढून त्याच्या हाती देत म्हटलं, बापू, ही शकुनी तुझ्याजवळ ठेव. आज पिढ्यानपिढ्या ही आपल्या घरात आहे. माझ्या आजे सासूबाई म्हणत, कुणा साधू पुरुषाने प्रसाद म्हणून ही माझ्या आजे सासऱ्यानं दिली होती. कुणी म्हणत, शिवाजीच्या वेळी आपल्या घराण्याच्या कुणा मूळ पुरुषाला त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल अन कठोर नीतीपालनाबद्दल कुठच्याशा प्रसंगी मोहरांची थैली मिळाली होती. त्यातली ही एक पिढ्यानपिढ्या शुभ शकुनी म्हणून देवघरात जपून ठेवण्यात आली आहे. बापू, वयाच्या 7व्या वर्षी लग्न होऊन मी या घरात आले तेव्हा आज रिकामं वाटणारं हे अफाट घर माणसांनी गजबजलेलं होतं. गोठ्यात गुरे मावत नव्हती, कणग्यातलं भात सरत नव्हतं, अंगा खांद्यावरचे दागिने पेलत नव्हते
पण कधी उतरत नव्हते. पण सगळे दिवस सारखे नसतात. आता पडता काळ आलाय. भरलेला लोटा हलका हलका उपडा होत गेला. पण म्हणून तुझ्या बापाने नीती कधी सोडली नाही. अप्रामाणिकपणा कधी केला नाही. आपल्या विहिरीवर रोज तू रहाटावर बसतोस ना, तेव्हा पाहतोस ना, भरलेले लोटे हलके हलके उपडे होतात, पण रिकामे झालेले लोटे पुन्हा तुडुंब भरतात. तू मुंबईला जातो आहेस, तिथं पैसे मिळवण्याच्या भल्याबुऱ्या वाटा आहेत असं ऐकते. तू नीतीने वाग. अनितीने मिळवलेला पैसा अंती सुख देत नाही. नाही पैसा मिळाला तर तू तसाच परत ये. जा हो, शकुनी तुझं कल्याण करील. बापूने ते चौरस सुवर्ण नाणं पैशाच्या पाकिटात नीट ठेवलं. आजीचा उपदेश मनाच्या तळाशी जपून ठेवला. त्याच्या चेहऱ्यावर गांभीर्य पसरलं होतं, पण त्याचं अंतर्मन उल्हासाने भरून गेलं होतं. त्याची आई आणि नुकतंच 16वं वर्ष लागलेली जोशी काकांची शकून त्याला पाणंदीपर्यंत पोचवायला गेल्या. पाणंदी ओलांडल्यावर बापूने थांबून दोघींचा निरोप घेतला. तसं शकुनने म्हटलं, काकू तुम्ही चला घरी, मी याला उंबरवहाळापर्यंत पोचवून येते. उंबरवहाळ ही गावची सीमा होती आणि ती बापूच्या मागोमाग चालत राहिली. तिच्या वडिलांकडे बापूने आपल्या शेतीचं काम सोपवलं होतं, म्हणून तो तिला काही जरुरी सूचना देत चालला होता. उंबरवहाळ आला. गावची हद्द संपली. तो तिचा निरोप घेण्यासाठी थांबला. तिने म्हटलं, बापू. काय? बापूने विचारलं. काही नाही, पण लवकर परत ये. हो, पण दोन्ही मुठी पैशाने गच्चोगच्च भरल्याशिवाय नाही. आणि शकू, अगं हे काय आज? काय? आज अगदी शांतादुर्गेसारखं नऊवार लुगडं नेसलेस, माझं लक्षच नव्हतं. ती लाजली, हसली आणि काही न बोलता तिने हलकेच आपल्या ओचातून एक पुडी बाहेर काढली. हळदीच्या पानाचा मंद वास सकाळच्या शीतल वाऱ्यावर दरवळला. त्याच्या हाती ती पुडी देत तिने म्हटलं, ही घे, तुझ्या बॅगेत ठेव. काय आहे त्यात? आहे काहीतरी. हळदीच्या पानाचा केळीच्या सोपाने बांधलेला तो पुडा बापूने हाती घेतला आणि त्याचा एक कोपरा उलगडून आत पाहत त्याने म्हटलं, अरे वा, मुरडीचे कानवले आणलेस की? हो, वाटेत तुला खायला होतील. हो, आणि खाताना दरवेळी मागे मुरडत पाहायला होईल. म्हणजे तरी तू लवकर परत येशील. असं, आणि नाही तर? मुंबईला माणूस एकदा गेलं की त्याला परत यावंसं वाटत नाही. असं कसं? तसंच. आपल्या गावाकडले किती पुरुष असे गेले. वसंताचे बघ की, आज 7-8 वर्षे तो मुंबईला आहे. इथं आला तर 4 दिवसावर 1 दिवस अधिक काही राहत नाही. तसं 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 काय? बोल की. तसं तू करू नकोस. परत ये लवकर. शीतल वाऱ्याची झुळूक त्याच्या हृदयांतरी फिरली. तो हसला. त्याने म्हटलं, अगं, खिशात शकुनी आणि मनात डोक्यात शकून असल्यावर काय विषाद आहे माझी परत न येण्याची? ती हसली, पण तिचा गळा दाटला. तरी त्याची पाठ फिरेपर्यंत तिने आपला चेहरा हसरा ठेवला. उंबरवहाळाची मोठी दगड उतरून पाऊलभर पाण्यात रुंद पात्रातून बापू चालू लागला. चालता चालता त्याने मागे वळून बघितले. शकून अजूनही वर तिथंच उभी होती. पदराने डोळे पुशीत होती. खाली पावलांना वेढलेली पाण्याची शीतलता त्याच्या हृदयाला जाणवली. कुणाला कधी पाणंदीपर्यंत सुद्धा पोचवायला न येणारी शकून आपणाला गावच्या सीमेपर्यंत पोचवायला आली. ओचात लपून मुरडीचे कानवले घेऊन आली आणि आता आपणासाठी डोळे पुसते आहे. तो सुखावून गेला, हसला. उंचावून हवेत हात हलवून त्याने तिला निरोप दिला. संध्याकाळच्या झगझगाटात एसटी मुंबईला पोचली. आपण एखाद्या यक्ष नगरीत येऊन पोचल्याचा त्याला भास झाला. पण त्याच वेळी
सभोवार पसरलेल्या अफाट जनसागरात आपण एखाद्या काडीसारखे वाहून तर जाणार नाही ना? तुफान वेगाने फिरणाऱ्या चार चाकांखाली किडामुंगीसारखे चिरडले तर जाणार नाही ना? अशी त्याला धास्ती वाटली. तो बावरून तिथंच उभा राहिला. तेवढ्यात वसंताने त्याचा हात धरला. त्याचा हरवलेला जीव पुन्हा जाग्यावर आला. टॅक्सीतून जाताना वसंता त्याच्याशी सारखा बोलत होता. तो दिपलेल्या दृष्टीने दोन्ही बाजूंना पाहत होता. ट्यूबलाईटात झळकत असलेली कापडापासून किराणा मालापर्यंत लाखो रुपयांच्या मालाने शिगोशीग भरलेली तऱ्हेतऱ्हेची दुकाने, त्यातली गिऱ्हाईकांची तोबा गर्दी, रस्त्यावर दुतर्फा तर एवढी दाटी की जणू जत्रा लोटली होती. सारे कसे झकपक पोशाखात एखाद्या उत्सव समारंभाला निघाल्यासारखे लगबगीने जात येत होते. मोटारींच्या रांगा तर चिंचंद्यांच्या माळकेसारख्या दिसत होत्या. कुठं संपतच नव्हत्या. सभोवार उंच उंच 6-7 मजली इमारती, त्यांच्या खिडक्यातून आत दुरून मेणाच्या हालत्या चित्रासारखी दिसणारी हालणारी शोभिवंत माणसे, हे सगळे पाहताना तो दिपून गेला, सुखावून गेला. त्याच्या गावाहून एसटीत बसण्यासाठी तो 3 मैल पायी चालत आला होता. पण आता एसटीतून उतरल्याबरोबर पिवळी काळी मोटार मिळाली. तो आरामात मागे टेकून बसला. त्याचा सगळा शीण नाहीसा झाला. मन तृप्त झालं. त्यानं उल्हसून मनाशी म्हटलं, खरोखर इथं अमाप पैसा आहे. इथं पैसा बोलतो आहे, चालतो आहे, पाण्यासारखा वाहतो आहे. एखाद्या वर्षात आपण सहज 1,500-2 हजार साठवून घेऊन जाऊ. मुंबईचं विविध रूप त्याला दाखवीत टॅक्सी बऱ्याच वेळानं एका गल्लीत शिरली. आत आडव्या तिडव्या कितीतरी चाळी होत्या. त्यापैकी एका चाळीसमोर ती उभी राहिली. वसंताच्या मागोमाग बॅग घेऊन बापू 3 जिने चढून वर गेला. खालपासून वरपर्यंत सगळी चाळ माणसानी आणि सामानाने खच्चून भरलेली होती. 3ऱ्या मजल्यावरच्या मधल्याच कुठल्याशा खोलीत वसंता मागून शिरला. खोली लहान, अगदी लहान होती. त्याच्या गावच्या घरी मावळतीच्या पडवीत अवजारे ठेवायची जी टीचभर खोली होती, अगदी तेवढीच. खोलीच्या मागच्या भिंतीत कुठं दार नव्हतं. म्हणजे वसंताचं बिऱ्हाड ह्या एकाच खोलीत होतं हे उघडच होतं. मुंबईत जागेची टंचाई आहे हे त्याने ऐकलं होतं, पण टंचाईचं निश्चित मोजमाप त्याला माहीत नव्हतं. तो आत गेला तेव्हा आत कुणीतरी दोघे बाहेर जाण्याची तयारी करीत होते. भिंतीशी गाद्यांच्या 4 गुंडाळ्या होत्या. 4 बॅगा होत्या. खुंटाळ्यावर कपडे अडकवलेले होते. एका कोपऱ्यात पाण्याचं पिंप, त्यावर एक तांब्या होता. या खोलीत केवळ वसंताचं एकट्याचं बिऱ्हाड नसून आणखीही इतर कुणी तिघांचं इथं वास्तव्य आहे हे बापूने ओळखलं. वसंताने त्या दुसऱ्या दोघांची ओळख करून दिली. हा वासुदेव, इथं मिलमध्ये नोकरीला आहे. हा दिवाकर, प्रिंटिंग प्रेसमध्ये कंपोजिटर आहे. दोघं निघालेत आता कामावर. शरद गेला? आत्ताच गेला, वासूने म्हटले. दिव्या, कागद आहेत तुझ्या बॅगेत? आहेत की, हवे तेवढे आहेत. आमच्या प्रेसमध्ये कागदाचे गठ्ठेच्या गठ्ठे पडलेले आहेत. आणखी थोडे आणून ठेव. आता या बापूसाठी अर्ज खरडावे लागतील ना. ते दोघे गेले आणि खोली थोडी मोकळी वाटू लागली. गॅलरीच्या टोकाला असलेल्या मोरीत जाऊन बापू हातपाय तोंड धुवून आला. वसंताने खोलीला कुलूप लावलं आणि दोघे खाली गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या खानावळीत जेवायला गेले. जेवण आटोपून तो वसंताबरोबर परत फिरला तेव्हा झोपेने त्याचे डोळे पेंगुळले होते. 3 मैल अंतर कापून सकाळची एसटी वेळेत गाठता यावी म्हणून तो पहाटे 3-3:30लाच उठला होता. प्रवासात दिवसभर बसून त्याचं अंग आंबलं होतं. आता गाढ झोपेची निकड होती. खोली टीचभर का असेना, पण आता ती रिकामी झाली होती. तेव्हा रात्रभर शांतपणे झोपायला हरकत नव्हती. पण वसंताबरोबर तो खोलीत आला तेव्हा खोलीचं कुलूप काढलेलं होतं
आणि आत कुणी दोघेजण वावरत होते स्वतःचं बिऱ्हाड असल्यासारखे. एखाद्या फांदीवर बसलेले 2-4 पक्षी उडून गेल्यानंतर ती फांदी थोडा वेळ रिकामी राहते न राहते तोच कुठूनचे दुसरे 2-4 पक्षी येऊन तिथं बसावेत असं काहीसं बापूला वाटलं. आत शिरताच वसंताला बडीशेप चघळताना पाहून त्यातल्या एकानं विचारलं, काय जेवण उरकून आलास? हो, आज हा पाहुणा माझा चुलत भाऊ आला म्हणून फुल जेवणाचा लाभ मिळाला. ठीक. मग वसंताने पुन्हा त्या दोघांशी बापूची ओळख करून दिली. हा सदानंद पोस्टात कारकून आहे. हा विजय टायपिस्ट आहे. ते दोघे बॅगा ओढून त्यावर बसले आणि बरोबर आणलेले पुढे त्यांनी सोडले. ब्रेड, द्रोणात बटाट्याची भाजी, दुसऱ्या पुडीत आंबोळी चटणी. जुने वृत्तपत्र टरकावून दोघांनी 2 कागदाचे तुकडे घेतले आणि बापूला म्हटले, आमच्या जेवणाची थोडी चव बघणार का? बापूने हसून नको म्हटले. बिछाण्यावर अंग टाकण्यासाठी त्याचा जीव आसूसला होता. डोळे मिटत होते. वसंता सिगरेट शिलगावीत होता. त्याने म्हटले, अरे उद्यापासून हेच जेवण त्याला द्यायचं आहे. बापू, तुला इकॉनॉमी करायची असेल तर हे असं जेवण घ्यावं लागेल. सदानंदने ब्रेडचा तुकडा बटाट्याच्या भाजीबरोबर तोंडात कोंबून म्हटले, हे बॉम्बेचं स्पेशल जेवण. ताटभर जेवण घेण्याची पद्धत आता फार जुनी झाली. ही सांप्रतची आधुनिक पद्धत, मॉडर्न वे. वसंताने सिगरेटचा झुरका घेऊन म्हटले, अरे आम्हाला कोट्यावधी डॉलर्स कर्ज देणारी अमेरिका काही भात भाजी आमटी खात नाही. हा असा ब्रेड बटाटाच खाते. बापूला हसू आलं. कोट्यावधी डॉलर्सचं कर्ज देणारी अमेरिका अशा टीजभर खोलीत बॅगांवर बसून कागदाच्या तुकड्यावर ब्रेड बटाटे खाते की काय असं त्याला विचारावंसं वाटलं. पण काही न बोलता तो नुसता हसला. पण त्याच वेळी त्याच्या मनात आलं, असंच कर्ज आम्ही घेत राहिलो तर कोण जाणे, काही काळाने आमच्या ताटवाट्या नामशेष होऊन जातील. खाता खाता मध्येच विजयने म्हटले, अजून पक्या नाही आला. सदानंदने म्हटलं, बसला असेल बागेत, नाहीतर चौपाटीवर समुद्राकडे नजर लावून. लेखक आहे ना तो. बेकार आहे म्हणून भिंतीला तुंबड्या लावण्याचा हा लेखनाचा उद्योग करतो. वसंताने म्हटले, पण त्याच्या लेखणी स्पार्क आहे. आणि बापूला त्याने म्हटले, मोठा तल्लख आहे पोरगा, लेखनावरच जगेन अशी त्याची जिद्द आहे. बापूचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. झोपेची जिद्द वाढत होती. या टीचभर खोलीत आपणासकट 5 खणांच्या पथाऱ्या कशा कुठं मावतील याचं तो नजरेनं मोजमाप घेत होता. बॅगेवरल्या दोघांचं जेवण उरकलं. मग त्यांनी वळकट्यांना लाथा मारून बिछाने उघडले. घामटपणाचा फपकारा बाहेर आला. गाद्यावरच्या चादरींना कित्येक दिवसात पाणी लागलेलं दिसत नव्हतं. दोघे त्या पसरलेल्या बिछाण्यावर लवंडले. वसंताने तिसरी गादी काटकोनात पसरून बापूला म्हटलं, तू झोप यावर. बिछाण्याच्या त्या अवताराकडे पाहून बापूचं अंग शहारलं. त्यानं म्हटलं, छे रे, उकडतंय कोण? मी ती कोपऱ्यातली चटई टाकून झोपेन. अधिक न बोलता वसंताने त्या बिछाण्याचा ताबा घेतला आणि उरलेल्या जागेत जेमतेम चटई पसरून बापू पडला. मध्येच केव्हा तरी तो जागा झाला. पण त्याची झोप पार उडाली. त्याचा जीव घुसमटू लागला. गॅलरीच्या बाजूची एकुलती एक खिडकी बंद होती. त्या पॅकबंद टिचभर खोलीत वारा जाऊ दे, पण बाहेरची मोकळी हवाही आत यायला कुठं जागा नव्हती. विलक्षण उकडत होतं. अंगातून घाम गळत होता. घरी त्याला बाहेर प्रशस्त ओटीवर वाऱ्याच्या तोंडी झोपायची सवय होती. त्याला चैन पडेना. त्याने सभोवार नजर फिरवली. सदानंद मोठमोठ्यांदा घोरत होता. वाघाने डरकाळी फोडावी तसा. वसंता, विजय अगदी गच्चीवर झोपावेत तसे मोठ्या आरामात गाढ झोपले होते. यांना उकडत नाही का? यांचा जीव घुसमटत नाही का? त्याच्या पायथ्याशी त्याच्याच वयाचा एक तरुण बॅगेवर वही पसरून जमिनीवर बसला होता आणि टेबल लॅम्पच्या प्रकाशात खाली मान घालून भराभर लिहित सुटला होता. हाच तो पक्या उर्फ प्रकाश असावा
हे बापूने ओळखलं. तो केव्हा आला हे त्याला कळलं नाही. टेबल लॅम्पच्या प्रकाशात त्याचा चेहरा स्पष्ट दिसत होता. तो चेहरा खरोखरच तल्लख तरतरीत होता, पण निस्तेज होता. तो मोठ्या आवेशाने काहीतरी लिहित होता. त्याच्या फिकट कृश लांबट चेहऱ्यावर अशी काही चीड, असा काही द्वेष उमटला होता की तो जणू लेखणीने लिहित नसून तलवारीने कुणाशी तरी लढतो आहे. त्याच्या चेहऱ्याकडे बापू बराच वेळ बघत होता. त्याची झोप आता पार उडाली. वर्षभरासाठी का होईना तो आता जिथं राहणार होता त्या मुंबईच्या जीवनाची काहीशी कल्पना त्याला गेल्या 5-6 तासात येऊन गेली. म्हणजे या एकाच खोलीत काहींचं दिवसा बिऱ्हाड आहे, काहींची इथं रात्री वस्ती असते. हे लोक पावावर राहतात, अशा अवस्थेत डाराडूर झोपतात. पण काटकसर करून काही साठवून गावी न्यायचं असेल तर आपणालाही असंच राहायला हवं. कितीही कष्ट पडले तरी ते करायला हवेत. बराच वेळ तो विचार करीत जागा होता. त्या हवाबंद कोठडीच्या उकाड्यात पायथ्याशी जळत असलेल्या दिव्याच्या प्रकाशात आणि शेजारी चालू असलेल्या घोरासुराच्या गर्जनेत यापुढे आपणाला झोप लागेल असं त्याला वाटेना. तो विचार करीत तसाच पडून राहिला. पहाटे त्याचा केव्हा जरा डोळा लागला. सकाळी तो उठला. गॅलरीच्या टोकावर असलेल्या नळावर तोंड धुवून आला. हॉटेलचा पोऱ्या कब्बशांची उतरंड घेऊन खोलीत आला. सगळ्यांबरोबर बापूने चहा घेतला. वासू आणि दिवाकर रात्रपाळी संपवून परत आले होते. पक्याचं लिहिणं अजूनही संपलं नव्हतं. बाहेर उजाडलं होतं तरी त्याच्या पुढे दिवा जळत होता. खालच्या मानेनं तो लिहित होता. वसंताने त्याच्यापुढे चहाचा कप ठेवला आणि दिव्याचं बटन बंद करून म्हटलं, चहा घे आता. आणि बापूला त्याने म्हटलं, हा आमचा पक्या नव्हे प्रकाशचंद्र. बापूकडे पाहत प्रकाशने तोंडाला कप लावला. तो अजूनही लेखनाच्या धुंदीत होता. दिवाकरने ताज्या वृत्तपत्रावर नजर फिरवीत म्हटले, पक्या, रात्रभर दिवा जाळवून एवढं लिहिलंस काय? कप घशाखाली घटाघटा रिकामा करून पक्याने म्हटलं, जळत असलेला जीव विझवला. त्याच्या स्वरात विलक्षण तीव्रता होती. वासूने म्हटले, म्हणजे एक उत्कृष्ट कथा लिहून काढलीस. त्याने प्रकाशच्या पुढची वही उचलली आणि ती चाळीत म्हटलं, कथेचं नाव खिडकी आहे. त्याच्या हातातली वही हिसकावून घेत प्रकाश गुरगुरला, होय, खिडकी आहे खिडकी. हे लेकाचे झोपडपट्टीचे जीवन रंगवतात म्हणे. हे कोण असतील कुणी? बससाठी बसस्टॉपवर उभे असताना समोरच्या घरातला दुरून खिडकीतून जो भाग दिसतो तेच त्या घराच्या अंतर्भागाचं जणू संपूर्ण स्वरूप. अशा अहंकारी अट्टाहासाने सर्वज्ञाची भूमिका घेऊन त्याचं वर्णन करावं असं ह्याचं लिहिणं. तू स्वतः झोपडपट्टीत होतास नाही का? 6 वर्षे होतो. तिथली सगळी सुखदुःख पाहिली आहेत, भोगली आहेत. अरे, तुम्हाला नुसती भूक लागली तरी त्याच्या वेदना तुमच्या चेहऱ्यावर उमटतात. पण तिथल्या लोकांच्या तोंडावर मर्मांतिक वेदनांच्या व्यथा. पोटात कुणी खंजीर खुपसला तरी त्या वेदनांच्या व्यथा तुम्हाला कधी दिसणार नाहीत. काल सकाळपासून अन्नाचा एक कण सुद्धा माझ्या तोंडात पडलेला नाही. दिसतायत तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर भुकेची काही चिन्ह, काही वेदना. हर तऱ्हेची दुःखे कशी पचवावीत हे परिस्थिती त्यांना शिकवीत असते. पण बाहेर दिसत नाही म्हणून त्यांना कसलं दुःख होत नाही, त्यांना कशाची खंत वाटत नाही, त्यांना अब्रूची चाड नाही. पशुपक्ष्यांनाही जी नैसर्गिक लज्जा असते तीही त्यांना नाही. पशुकोटीहूनही ते हीन आहेत. असली विपर्यस्त वर्णने, दुःखावर या डागण्या. त्याचा आवाज संतापाने चढला. त्याच वेळी त्याचा गळा दाटला. वासूने त्याची बकोटी भरून त्याला उठवीत म्हटले, उठ, तोंड धुवून जेवायला चल, मग खुशाल त्या डागण्यांना मलमपट्ट्या लावीत बस. प्रकाश नळावर जाऊन आला. दिवाकर त्याला खाली हॉटेलात घेऊन गेला. वसंताने शेजारून कुठून टाइम्सचा अंक आणला
आणि सिच्युएशन व्हॅकंटचा कॉलम तो मोठमोठ्यांदा वाचू लागला. मध्ये 2-3 वेळा त्यातल्या काही जागांवर खुणा करीत बापूला त्याने म्हटले, बापू, आज थोडे अर्ज खरबडून टाकूया. फोर्टमध्ये एका केमिकल कंपनीत एक जॉब आहे असं परवा कळलंय. तिथं 11 वाजता जायचं आहे, पण जरा लवकरच बाहेर पडूया. दाढीचं सामान काढण्यासाठी बापूने आपली बॅग उघडली. झाकण वर करताच हळदीच्या पानाचा सुवास बाहेर पडला. वासूने नाकात श्वास ओढून विचारले, अरे, हळदीच्या पानाचा वास इथं कुठून येतोय? वसंताने वर्तमानपत्रावरची नजर न काढता म्हटले, काय रे कोकण्या, हळदीच्या पानांचा वास आला. गुहागरची आठवण आली काय? तेवढ्यात त्याची दृष्टी बॅगेत वरतीच असलेल्या पुड्यावर पडली. त्याने म्हटले, काय रे बाप्या, हळदीच्या पानपुड्यात कसला खाऊ आणलायस? बाहेर काढ की, लपवून काय ठेवलायस? बापू नरमला. खरं म्हणजे एसटीत काल चढल्यापासून विचारांच्या नादात या पुड्याची गोष्ट तो अजिबात विसरून गेला होता. पुडा बाहेर काढून त्याने म्हटलं, छे रे, हा पुडा माझ्या आठवणीत नव्हता. काल येताना शकुनने दिला. वसंताने पुडा सोडला. अरे वा, मुरडीचे कानवले आहेत. ए हे, शकुनचा तुझ्यावर फार जीव दिसतो रे. बापूचा चेहरा एकदम लाली लाल झाला, पण लगेच हसून त्याने म्हटले, आणि परवा तू आला होतास तेव्हा तुझ्यासाठी तिने मुद्दाम सांजणं नव्हती केली? हो ना, खरोखर ती मुलगी मोठी प्रेमळ आणि अगत्यशील आहे. त्या प्रशस्तीने बापू मनात हरखला. मग त्याने हजर असलेल्या सगळ्यांना कानवले दिले. बाकीच्यांसाठी पुडी बॅगेवर तशीच ठेवून दिली. मग त्याने दाढी उरकली. टॉवेल खांद्यावर टाकून आंघोळीसाठी तो निघाला तेव्हा वसंताने म्हटले, नळावर नंबर लागतोय का बघ. इथं रोज आंघोळ करणं जमणार नाही. रोज आपला टॉवर बाथ. टॉवर बाथ? हं. वसंताने तोंडावर डोक्यावर हात फिरवीत म्हटले, म्हणजे हा असा बाथ. अरे, पण इथं इतकं चिकचिकीत नि घामट वाटतंय. नुसतं डोकं तोंड धुवून. बाप्या, आता इथं पुष्कळ गोष्टींचं वाटणं सोडून द्यायला हवं. काही न बोलता तो नळावर गेला. गर्दीत त्याची पाळी येईपर्यंत बराच वेळ गेला. तो मनात म्हणाला, इथं मुंबईत जागेची टंचाई, पाण्याची टंचाई, काटकसर करायला हवी म्हणून जेवणाची टंचाई, फक्त माणसांची टंचाई इथं दिसत नाही. आंघोळ उरकून तो परत आला तेव्हा वसंता कपडे चढवून तयार झाला होता. प्रकाश सदानंदच्या बिछाण्यावर डोक्यावर पांघरून ओढून झोपला होता. बाकीच्या गाद्या गुंडाळून ठेवलेल्या होत्या. विजय दाढी करण्यात गुंतला होता. बापूने आपलं दाढीचं सामान व्यवस्थित धुवून पुसून नीट पेटीत घालून आपल्या बॅगेवर ठेवलं होतं. तेच त्याचं सामान विजय न विचारता न पुसता खुशाल वापरत होता. ते पाहून बापूला चीड आली. आधीच रात्री इथं पाऊल ठेवल्यापासून त्याचा जीव उबगून गेला होता. त्याने रागाने म्हटलं, अहो हे काय, माझं दाढीचं सामान वापरता आहात तुम्ही? साबूच्या फेसाने भरलेला चेहरा वळवून विजयने त्याच्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहिलं आणि वसंताला म्हटलं, वसंतराव, हा कोण परका पोपट आपल्या कळपात घुसलाय माझं माझं करीत? आणि लगेच तो मोठ्यांदा हसला आणि म्हणाला, बापूराव, अहो, या मुंबईत स्वतःचा जीव सुद्धा स्वतःच्या मालकीचा नसतो. केव्हा हा जीव बस गाड्यांखाली फट दिशी चिरडला जाईल नेम नाही. बापू काही बोलला नाही, पण थोड्याच वेळात त्याच्या लक्षात आलं, या खोलीतली कुठचीच वस्तू एकाच्या मालकीची नाही. सगळ्याच वस्तू सगळ्यांच्या आहेत. रात्री जे बिछाने सदानंद वापरतो त्याच गाद्यांवर दिवसा वासुदेव दिवाकर ताणून देतात. जरुरीप्रमाणे या खोलीतली कुठचीही वस्तू कुणीही वापरावी. वसंताबरोबर तो बाहेर पडण्यापूर्वी वसंताने विजयला बजावले, विजय, संध्याकाळी येताना याच्यासाठी 7-8 अर्ज टाईप करून आण, विसरू नकोस. रस्त्यात वसंता त्याला सांगत होता, आजची ही नोकरी तुला निश्चितच मिळेल. तिथल्या हेड क्लार्कने मला प्रॉमिस केलंय. त्याच्या बोलण्याने बापूचा उत्साह वाढत होता. बाहेरच्या मोकळ्या हवेने त्याचं मनही ताजं तवानं झालं होतं.
या अफाट शहरात तऱ्हेतऱ्हेचे उद्योगधंदे, कारखाने, कचेऱ्या आहेत. नोकरी काय, सहज मिळून जाईल. वर्षभरात आपण पुन्हा आपल्या घरी जाऊ. ते दोघे बसस्टॉपकडे निघाले तेवढ्यात वसंताला त्याचा कुणी मित्र भेटला. काय वसंतराव, ऑफिसात काय? छे छे, आय हॅव किकडू दी जॉब. पायात आलेला मेलेला उंदीर ठोकरीने दूर उडवावा तशा आविर्भावात वसंत बोलला. म्हणजे अरे 2 महिन्यापूर्वी तिथं लागला होतास ना? महिन्याचं महत्व नाही, टिचक्या वाजवीत त्याने म्हटलं. याची किंमत जास्त. पैसा पाहिजे, पैसा. एका अमेरिकन कंपनीत जास्त पगाराची नोकरी मिळते. उद्या अमेरिकेलाही जाण्याचा चान्स मिळेल. लकी आहेस. तुला बऱ्या भराभर नोकऱ्या मिळतात. वसंता हसला आणि पुढे निघाला. 4-5 पावलं पुढे गेला. मग एकाएकी झटकन मागे वळला. मित्राचा खांदा पकडून त्याने म्हटलं, अरे 25 रुपये असतील तर दे बघू. त्या मित्राने झटकन तत्परतेने खिशातून पाकिट काढून वसंताला पैसे दिले. ते दोघे बसमध्ये चढले. मध्येच कुठंतरी उतरली. वसंता मागोमाग तो एका काच सामानाच्या दुकानात शिरला. नुकत्याच घेतलेल्या 25पैकी 10ची नोट त्याने दुकानदाराला दिली. पैशाची एवढी घाई नव्हती, पण मला होती ना. कुणाचे 2 पैसे उसने घेतले तरी ते परत देईपर्यंत रात्री झोप येत नाही. बसा ना, चहा मागवतो. छे, ऑफिसला उशीर होतोय. पुन्हा दोघे बसमध्ये चढले. फोर्टमध्ये जाईपर्यंत वसंताला बरेच ओळखीचे भेटले. त्यांच्याशी तो बोलत होता, पण एकाशी जे बोलत होता त्याचा दुसऱ्याशी झालेल्या बोलण्याशी मेळ बसत नव्हता. तरी प्रत्येक वेळी त्याचं बोलणं मात्र अगदी खरं वाटत होतं. फोर्टमधल्या त्या कंपनीत तो वसंताच्या मागोमाग आत शिरला. लिफ्टमधून वर जाताना बापू मनाने हवेत वर जात होता. उद्यापासून याच लिफ्टमधून आपणाला वर जायचं आहे हा विचार त्याला सुखवीत होता. दोघे वर गेले. हेड क्लार्कने वसंतांचं हसत मुखानं स्वागत केलं. वसंताचं प्रत्येक ठिकाणी वागणं ऐटीत, बोलणं मिठास, छाप पडेल असं होतं. त्याने म्हटलं, तुमच्याकडे एक जागा व्हेकंट आहे ना, ती भरायला हा उमेदवार आणलाय. हेड क्लार्कने म्हटलं, अरे रे, कालच ती भरली. 2 दिवसांपूर्वी मला फोन करून जरा कल्पना दिली असती. व्हेरी सॉरी. वसंता उठला. नेव्हर माइंड. त्याच्या मागोमाग बापू जिना उतरू लागला. क्षणापूर्वी पिसासारखं हलकं बनलेलं त्याचं मन आता शिशाच्या गोळीसारखं जड बनवून जिन्यावरून खाली गडगडत जाऊ लागलं. रस्त्याला लागल्यावर वसंताने म्हटलं, या बगड्याची कुणीतरी मूठ भरली, नाहीतर ही पोस्ट तुला नक्की मिळाली असती. जाने दो, जाऊ दे, दुसरी मिळेल. नोकऱ्यांना तोटा नाही. त्यानंतर पुढच्या 8-10 दिवसात वसंताने त्याला 2-4 ठिकाणी नेलं, पण प्रत्येक ठिकाणी जाने दो होऊ लागलं. विजयने टाईप करून आणलेले 10-12 अर्ज त्याने वेगवेगळ्या ठिकाणी टाकले. काहींची उत्तर आली, पण प्रत्यक्षात नकार मिळाले. बापूला मुंबईची आता बरीच माहिती झाली होती. तो एकटा हिंडू लागला. दिवस जाऊ लागले. महिना उलटला तसा बापूचा उत्साह कमी होऊ लागला. वसंता आता आपल्या नोकरीत की बिझनेसमध्ये, तो निश्चितपणे काय करीत होता की काहीच करीत नव्हता हे बापूला कधी कळलंच नाही. गुंतलेला असे. तो बापूची आस्थेने चौकशी करी व प्रयत्न करीत राहा, मिळेल नोकरी म्हणून धीर दे. बापूचे प्रयत्न चालूच होते. घरी तो खुशालीची पत्र पाठवी. त्यात नोकरी मिळवण्याचे प्रयत्न चालू आहेत असं लिहित होता. लवकरच मिळेल असं आश्वासनही देत होता. त्याने बरोबर आणलेले पैसे आता संपत आले होते. इथं आल्याबरोबर आपणाला नोकरी मिळेल या खात्रीने त्याने फारसे पैसे आणले नव्हते. अर्थात घरी पैशाची तूटच होती. नोकरीच्या शोधार्थ तो सकाळी बाहेर पडे. दुपारी एखाद्या क्षुधाशांती भुवनात जाऊन 4-6 आण्यात भूक भागवी. रात्री खोलीवर सगळ्यांबरोबर कागदाच्या पानात पाव बटाट्याची भाजी खाई. ते खाताना त्याचं मन संकोचून जाई. मधून तोही येताना काहीतरी खाणं आणि त्याने काही आणावं अशी कुणी अपेक्षा करीत नव्हतं.
तसं कुणी कधी सूचितही करीत नव्हतं. अगर तो बेकार आहे म्हणून खाण्याच्या वाटणीसाठी कुणी भेदभावही करीत नव्हतं. त्याला हे सारं दिसत होतं. त्याचप्रमाणे गेल्या 1.5 महिन्यात त्याला हेही कळून आलं होतं की या टीचभर खोलीत, या संकुचित कोंदट जागेत राहणाऱ्या या लोकांची मने मोठी आहेत, मोकळी आहेत. घामट शरीराच्या आतली मने कशी स्वच्छ निर्मळ आहेत. इथं कसला भेदभाव नाही, आपपर भावना नाही. हे सगळं त्याला कळत होतं. तरी सुद्धा सुका पाव खाताना त्याला संकोच वाटत असे. त्याचं मन कष्टी होत असे. विजय म्हणे, बापू, अरे मी 3 महिने बेकार होतो. बेकारी हा इथल्या जीवनाचा नव्हे कुठच्याही शहरी जीवनाचा एक अपरिहार्य भाग आहे. त्यात खंत कसली? दिवाकर म्हणे, कुठच्याही बाबतीत इथं मन नाजूक हळवं ठेवून चालत नाही. इथं माणूस कसा निर्ढावलेला पाहिजे. बापूने म्हटलं, नोकरी न मिळाल्याची एवढी खंत नाही, पण ती मिळवायला जाताना जे अनुभव येतात ते नकोसे वाटतात. नोकरी मिळवण्यासाठी दारावरच्या दरवानापासून खुर्चीवरच्या भगवानापर्यंत पैसे चारावे लागतात. दिवाकरने म्हटलं, अरे इथं जशी जागेला पागडी द्यावी लागते ना, तशी नोकरीलाही पागडी द्यावी लागते. इथं बुद्धीचं काम नाही, गुणाला मोल नाही, पैशाशिवाय बात नाही. बापूने गेल्या 1.5 महिन्यात ते बघितलं होतं. या मुंबईत पैशाने परमेश्वराचं नव्हे भस्मासुराचं रूप घेतलं आहे, याचा त्याला पदोपदी अनुभव येत होता. हे अनुभव त्याच्या मनात कटुता निर्माण करीत होते. त्याने मनात रचलेले बेत ढासळत होते. असे 3 महिने गेले. नोकरीच्या निमित्ताने बापूची 3/4 मुंबई हिंडून झाली. माणसांचे अनेक नमुने त्याने पाहिले. विविध प्रकारचे विविध अनुभव त्याच्या गाठीस जमा झाले. पण नोकरीची गाठभेट घडेना. मध्यंतरी वसंताने त्याला एका दुकानात 15 दिवसांची बदली नोकरी मिळवून दिली होती. पण तो ज्या उद्देशानं इथं आला होता, तो उद्देश अशा प्रकारच्या नोकऱ्यांनी साध्य होईल असे त्याला वाटेना. अशावेळी वसंता म्हणे, बाप्या, इथं बेकारीचा बाऊ करून चालत नाही. चांगली नोकरी हवी तर त्यासाठी वर्ष वाट बघावी लागते. पण अशी वाट बघत इथं बसून राहणे त्याला कसं शक्य होतं? घरची शेती तो दुसऱ्यावर सोपवून आला होता. नोकरीसाठी हिंडण्याचा उत्साह हलके हलके ओसरून गेला होता. दुपारी तो घरीच असे. त्यामुळे वासू आणि प्रकाशशी त्याचा विशेष परिचय झाला होता. प्रकाश पोरका होता. गरिबीत वाढला होता. स्वतःच्या घरची माहिती सांगायला अगर त्या संदर्भात बोलायला तो कधी फारसा उत्सुक नसे. बोलण्याच्या ओघात सहज कुणी विचारलं तर म्हणे, माणसाचा भूतकाळ खणून काढण्यापेक्षा वर्तमान काळात तो कसा जगतो, कसा वागतो आणि भविष्यकाळ कसा घडवतो याला जास्त महत्व आहे. त्याने एवढ्या लहान वयातही खूप भोगलं असावं, मोठ्या हलाखीत दिवस काढले असावेत हे नक्की. पण त्याच्या वागण्यात आकस नव्हता, कटुता नव्हती, सुडाची भावना नव्हती. तो कधी कधी सबंध दिवस बाहेर कुठं भटकत राही, तर कधी 12 तास झोप काढी आणि मग रात्रभर लिहित बसे. तो रात्रभर दिवा जाळतो याबद्दल खोलीत कुणाची तक्रार नव्हती. अगर तोंडावर दिव्याची तिरीप पडून झोपमोड होते असं कुणी कुरकुरत नव्हतं. उलट सकाळी उठलं तर त्याच्या पुढे आधी कळकळीने चहाचा कप ठेवीत. बापू दुपारी घरीच असे. मासिकं, वर्तमानपत्र वाचून वेळ घालवी. प्रकाशचे छापून आलेले लेख, कथा त्याने वाचल्या होत्या. त्याने लिहून ठेवलेलं साहित्यही बापूने वाचून काढलं होतं. वसंताचं बोलणं खोटं नव्हतं. खरोखरच त्याच्या स्पार्क होता. वयाच्या मानाने त्याचे विचार सखोल होते. त्याच्या थोर प्रतिभेची लक्षणे त्याच्या लेखनात स्पष्ट दिसत होती. प्रकाश फारसा बोलत नसे, आपल्याच विचारात मग्न असे. पण बोलू लागला की त्याच्या वाणीची धार ऐकणाराला चांगली जाणवे. बापूशी तो कधी कधी मोकळेपणी बोले. त्या बोलण्यात त्याच्या अंतरीची व्यथा उमटून जाई. तो म्हणे, धारोष्ण दुधाची तहान पांचट ताकावर भागवावी तसं मी इथल्या बगीच्यात बसून निसर्गाचं सान्निध्य मिळवतो.
कोकणाविषयी मी खूप वाचलंय. तिथलं निसर्ग सौंदर्य मला एखाद्या स्वप्नसृष्टीसारखं भासतं. बोलता बोलता मागे भिंतीला टेकून तो डोळे मिटून घेई. वाणी मूक होई. बहुधा त्या स्वप्नसृष्टीत तो शिरत असावा. अशा या प्रकाश पक्याविषयी बापूला का कोण जाणे, पण खूप जिव्हाळा वाटू लागला. वासूविषयीही त्याला आपलेपणा वाटू लागला होता. वासू कोकणातलाच गुहागरच्या बाजूचा होता. वडील वारले तेव्हा तो हायस्कूलमध्ये शिकत होता. घरी 3 चुलते, शेतीवाडी सगळं भरगच्च होतं. पण वडील वारल्यावर त्याची आई सासू जावांच्या जाचाला आणि भाऊबंदकीला कंटाळून साताऱ्याला आपल्या भावाकडे येऊन राहिली. आगीतून फुफाट्यात पडलो असं वाटण्याजोगं भाऊजाईचं वागणं. पण मुलगा मॅट्रिक होईपर्यंत ती सगळं सोशीत राहिली. वासू मॅट्रिक झाला. साताऱ्यातच नोकरीला लागला. पगार मामीच्या हाती देऊ लागला. पण तरी सुद्धा त्याला, त्याच्या आईला आणि त्याच्या धाकट्या भावाला मानाचं जिणं लाभेना. म्हणून तो तिथून बाहेर पडला. आई भावाला घेऊन मुंबईला आला. आई एका भल्या कुटुंबात स्वयंपाकाला राहिली. भाऊ तिथंच इतर घरकाम करून रात्रीच्या शाळेत जाऊ लागला. वासू मिळेल तिथे नोकरी करून शेवटी मिलमध्ये नोकरीला लागला. आपणाला यापुढे कोकणातल्या घरी कधी थारा मिळेल अशी शक्यता वासूला वाटत नव्हती. कारण चुलत्यांशी भांडून तो घर सोडून आला होता. पण तरी सुद्धा कोकणची ओढ त्याच्या मनातून यत्किंचितही कमी झाली नव्हती. नोकरीत त्याचं चित्त फारसं नव्हतं. शेतीची आवड त्याच्या रक्तातून जात नव्हती. मासिक, वर्तमानपत्र काहीही त्याने उघडलं तरी शेतीविषयक काही लेख असले तर ते तो आधी वाची. त्याची कात्रणे काढून ठेवी. कधीकधी त्यावर तासनतास बोलत राही. एकदा उत्साहाच्या भरात त्यानं बापूला म्हटलं, माझ्या काकांनी मला अगदी टाकाऊ पडीक जमिनीचा तुकडा द्यावा. पीक काढून दाखवी. काजूच्या लागवडीच्या नव्या प्रयोगाचे मी एवढे लेख जमवून ठेवलेत, पण आमचे काका सुईच्या टोकावर राहील एवढी मातीही द्यायला तयार नाहीत. बापूने म्हटलं, माझ्या गावी चल. माझी पडीक जमीन पडले. दाखव तुझी हुशारी. पैज चल, वासू म्हणाला. वासूने म्हटले, बापू, मी तुझ्या जागी असतो तर या मुंबईत पाऊल टाकलं नसतं. बापूला तरी इथं येण्याची कुठं हौस होती. पण आपण इथं का आलो, वसंताने आपणाला कसं मार्गदर्शन केलं, हे आता सांगण्यात काय अर्थ होता. आणि वसंताचं मार्गदर्शन चुकीचं असं तरी कसं म्हणायचं. एक एक दिवस जात होता तसं बापूला वाटत होतं की आता इथं अधिक राहण्यात काही शहाणपणा नाही. मुकाट्याने घरी परत जावं हे ठीक, पण पराजित होऊन परत जायला त्याचं मन तयार होईना. दर आठवड्याला घरी आईला तो खुशालीचं कार्ड टाकीत असे. त्यात तो लिही, तात्पुरती नोकरी मिळालेली आहे. दुसरी चांगली नोकरी लवकरच मिळेल. अशी नोकरी मिळणार नाही याची मनातून त्याला खात्री होती. तरी तो असं अगदी न चुकता लिहित असे. एक दिवस सकाळच्या डाकेनं शकुनच्या हस्ताक्षरातलं अंतर्देशीय पत्र आलेलं पाहून त्याचं मन थरारलं. आतापर्यंत खुशालीचं कार्ड त्याची आई स्वतः लिहित असे, अगर शकुनच्या धाकट्या भावाकडून लिहून घेत असे. त्याने मोठ्या उत्कंठेनं पत्र फोडलं. आत मजकूर त्याच्या आईचा, पण शकुनने लिहिला होता. स्वतःला लिहायला हवं म्हणून आईचं पत्र लिहून देण्याची तिची युक्ती त्याच्या लक्षात आली. तो मनात हसला. पत्रात आईच्या नेहमीसारख्या खुशालीच्या 7-8 ओळी होत्या. त्याखाली शकुनने घरची, शेतीची सविस्तर घडामोड लिहिली होती आणि त्याखाली तिने पुस्ती जोडली होती. तुझ्या मागील पत्रात लिहिल्याप्रमाणे तुला आता चांगली नोकरी मिळाली असेलच. तू पैसे साठवायला लागला असशीलच. तुला जाऊन 3 महिने झाले. आणखी 9 महिन्यांनी तू परत येशीलच. ते त्याच्या परिजात मनावर चोची मारू लागले. त्याने ते पत्र रागाने चुरगळून खिशात कोंबलं. त्याने मागे वळून पाहिलं. वासू डोक्यावर पांघरून घेऊन झोपला होता. त्याच्या मिलमध्ये नोकरांची कपात होणार होती. त्यात तोही कापला जाणार होता. म्हणून गेले 2-3 दिवस तो त्रस्त मनस्थितीत होता. त्या खोलीत त्याला बसवेना. तो खाली रस्त्यावर आला
आणि फुटपाथवरून भ्रमिष्ठासारखा नाकासमोर चालू लागला. त्याच्या डोक्यात विचारांची वावटळ उठली होती. आपण केवढ्या आशेनं इथं आलो होतो. मनात किती बेत रचले होते. पण इथं येऊन शेवटी मिळवलं काय? इथं नोकऱ्या आहेत, हव्या तेवढ्या नोकऱ्या आहेत. द्राक्षांच्या मांडवाला घड लोंबाव्यात तशा. फार उंचीवरही नाहीत, अगदी हाताच्या अंतरावर. पण रिकामा हात तिथं पोचत नाही. मध्ये वशिल्याची तटबंदी आहे. बिदागी लांचेचा लोखंडी दरवाजा आहे. दोन्हीतूनही आरपार जाण्याची साधनं आपल्याकडे नाहीत. वसंता इथं मजेत आहे. त्याचं उत्तम चाललेलं दिसतं. पण त्याची वृत्ती, त्याच्या घरची स्थिती, त्याची जीवनाकडे बघण्याची दृष्टी सगळंच वेगळं आहे. तो इथं कोणत्या मार्गाने पैसा मिळवतो हे तोच जाणे. पण तो मार्ग आपणाला उचित वाटत नाही हे खास. 3 महिने आपण इथं काढले. या 3 महिन्यात आपण काय मिळवलं? किती साठवलं? उद्या घरी गेलो की गावातले लोक विचारतील, बापू मुंबईहून किती मिळवून आणलंस? आजी तेच विचारील. आई मुळमुळत तोच प्रश्न हलकेच विचारील. शकून बोलणार नाही, पण तिच्या नजरेतला तिखटपणा अधिक बोलका आहे. आपलं कल्याण व्हावं म्हणून आजीने येताना मारे शकुनी दिली आहे. ही शकुनी आमच्या घराण्याचा उत्कर्ष, अपकर्ष स्थितप्रज्ञतेने पाहत पिढ्यानपिढ्या देवघरात कोंडून राहिली होती, म्हणून हिचा प्रभाव आता नष्ट झालाय का? नाहीतर सदोदित ही माझ्या खिशात ठेवतो मी. काय शकून घडला आतापर्यंत? जर हिचा शकून घडत नाही, हिचा प्रभाव दिसत नाही, तर मग हिला असं जपून ठेवून तरी काय उपयोग? हे सोन्याचं नाणं विकून टाकावं, पैसे तरी येतील. येताना किती स्वप्ने रचली होती मी. इथून गेल्यावर शिदोरीकडच्या पडीक जमिनीत विहीर खणू, सुपीक बनवू, पिंपळाकडच्या जमिनीत काजूची लागवड करू. काजूची लागवड त्याच्या नजरेसमोर दिसू लागली. एकाएकी त्याच्या डोक्यात एक कल्पना उमटली. अंधारात प्रकाशरेषा उमटावी तशी. वासूला शेतीची आवड आहे. त्याला शेतीचं वेड आहे. तो आपल्या घरी आला तर शेतीत त्याची छानच मदत होईल. त्याच्या डोक्यात नव्या नव्या कल्पना आहेत. आपण खूप काही करू शकू. आपणाला माणसाचं बळ कमी पडतं म्हणून आपली बाजू लंगडी पडते. माणसाची मदत असली, त्याचं बळ असलं तर पैसा सहज निर्माण करता येतो. एकेकाळी आपलं घर माणसांनी गजबजलेलं होतं. अफाट घर पडलं आहे. त्यात माणसंच नाहीत. इथं टीचभर खोलीत 7 माणसं कोंबलेली आहेत. वासू आनंदाने यायला तयार होईल. त्याची आई, त्याचा भाऊ येईल. तो आपल्या धाकट्या भावाबरोबर शिकेल, मोठा होईल. आपल्या पश्चिमेकडील टोकाची खोली किती शांत आणि सुरेख आहे. तिथल्या खिडकीतून समोर डोंगरावरचं सूर्यास्ताचं दृश्य किती रमणीय दिसतं. पक्याला अशीच जागा हवी. कोकणचं सृष्टी सौंदर्य हे त्याचं स्वप्न आहे. त्याचं हे स्वप्न साकार व्हायला हवं. आपण त्याला घरी घेऊन जाऊ. तिथल्या दऱ्या, डोंगर, शेतात तो मनसोक्त हिंडेल. त्याची प्रतिभा तिथल्या मोकळ्या हवेत जोमाने तरारेल. खूप लिहील तो. मोत्यांचे मळे पिकवेल. त्याचं कुठं कुणी असेल तर त्याला सांगेन घेऊन ये. ही सगळी माणसं आपल्या कुटुंबात सामावून जातील. आपलं सध्या मोकळं मोकळं वाटणारं घर पुन्हा भरून जाईल. पुढच्या पिढीपर्यंत आपलं घर गजबजून उठेल. पडीक जमिनीत पिकं डोलू लागतील. काजूची प्रचंड लागवड, काजू फोडण्याचा छोटा कारखाना. त्याचं निराशेनं खचलेलं चित्त हलके हलके उल्लसित झालं. पराजित मनात नव्या उमेदीचं चैतन्य भरू लागलं. तो हसला. त्याचं मन गुणगुणलं. आपण पैसा मिळवून न्यायला इथं आलो. पैसा मिळवून देणारं यंत्र नव्हे, यंत्रालाही निर्माण करणारी मूळ महान मानवी शक्ती आपणाला प्राप्त झाली, हा मोठाच शकून. शकून म्हणतात त्याला शकुनीची आठवण झाली. त्याने खिसा चाचपला. ही शकुनी तुझं कल्याण करील, हे घर पुन्हा भरेल, हे आजीचे बोल त्याला आठवले.
त्या खिशातल्या शकुनीला त्याने मनोमनी प्रणाम केला. आजीला शकुनी परत देताना आपण सांगू, आजी, लोक मुंबईहून पैसे मिळवून आणतात, मी हे 2 भाऊ मिळवून आणलेत. त्याचं मन एका आगळ्याच उल्हासाने भरून गेलं होतं. तो मनाशी म्हणत होता, 4 दिवसांनी आपण वासू प्रकाशला घेऊन गावी जाऊ, तेव्हा शकून निश्चित उंबरवाळावर आपणाला सामोर येईल. 9वार साडीत शांतादुर्गेसारखी दिसणारी शकून आपलं शुभदर्शन देत उंबरवाळाच्या दरडीवर उभी असेल. ती आपणाला म्हणेल, इतक्या लवकरच परत आलास? आपण उसन्या रागाने म्हणू, न येऊन सांगतो कुणाला, तुझ्या मुरडीच्या कानवल्यांचा प्रभावच तसा. वर्षाच्या बोलीने गेलो, पण 3 महिन्यात परत यावं लागलं. तोंडाला पदर लावून ती हसू दाबील, पण तिच्या हृदयात काठोकाठ भरलेलं समाधान तिच्या डोळ्यात उमटेलच. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची शकुनी ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबा आणि ऑल या बटनावर क्लिक करा. यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज, त्याचप्रमाणे माझे जुने व्हिडिओज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.